हाय, हॅलो, नमस्ते. मी मृण्मयी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाचं नाव आहे झलक ताऱ्यांची. मंडळी, सौंदर्य म्हणजे नक्की काय असतं आणि सौंदर्य कशात असतं? तुमच्या डोळ्यात असतं, रंगात असतं, रूपात असतं, मनात असतं की एक आत्म्याचंही सौंदर्य असतं? हे सगळं आज विचारण्याचं कारण आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे एक विश्वसुंदरी. विश्वसुंदरी हा किताब जिने 1999 मध्ये जिंकलेला आहे ती मिस वर्ल्ड युक्ता मुखी. Lot of care went into those frocks this evening. Lot of ironing, lot of starching. Miss Portugal, next to our own Miss United Kingdom and the lovely Miss India. And Miss World 1999 is Miss India. Miss India, absolutely delighted. She's hugging Miss Israel there. Ladies and gentlemen, Miss World 1999, Miss India. हॅलो युक्ता, खूप खूप स्वागत आहे आपलं ह्या स्टुडिओमध्ये. आणि आज खरोखरच तुझ्या येण्याने आमचा स्टुडिओ असा छान सुंदर झालेला आहे. थँक्यू सो मच फॉर कमिंग. खूप आभार मला इथे आमंत्रण देण्यासाठी. आणि खरोखरच एक विश्वसुंदरी. आणि विश्वसुंदरी म्हणजे ती फक्त बाहेरून सुंदर नसते, तर आतून बाहेरून जे सौंदर्य असतं त्या सौंदर्याची अख्ख्या जगातली, अख्ख्या विश्वातली तू सुंदरी अशी आज आमच्या समोर बसली आहे. बघूनच आज आम्हाला निरतिशय आनंद होतोय. तर आपण पूर्ण तुझ्या प्रवासाकडे खरं तर जाणारच आहोत. म्हणजे आता खरं सांगायचं झालं तर मला काय विचारू, कुठून सुरुवात करू असा प्रश्न पडलेला आहे. कारण माझ्या मनात खूप प्रश्न आहेत. अर्थातच आमचे दर्शकही हे सगळं पाहायला, तुझी ही सगळी स्टोरी ऐकायला खूप खूप उत्सुक आहेत. युक्ता, तू देश विदेशातले अनेक मंच गाजवलेले आहेस आणि आज ह्या आपल्या सह्याद्री वाहिनीच्या मंचावर येऊन तुला कसं वाटतंय? खूपच आनंद वाटतं आणि मला छान वाटतं. इतके कौतुक वाटतं सर्वांचं. इतकी सुंदर तयारी केली आहे, स्टुडिओ तयार झालाय. आणि खरोखर तर मी मला वाटतं 24-25 वर्षानंतर कुठेतरी दूरदर्शनच्या कार्यक्रमावर आले. म्हणजे मला काही आठवत नाही पूर्वी जर केला असेल तरी. बरोबर, विचारावं लागतील कोणाला. नक्कीच. खरं तर आज इतका एक वेगळा क्षण आहे की मिस वर्ल्ड हा शब्द आणि त्या किताबामध्येच एवढं काही काही आहे आणि तो तू जिंकलायस. आणि मी असं कुठेतरी ऐकलं होतं की वन्स मिस वर्ल्ड इज ऑलवेज मिस वर्ल्ड. म्हणजे मग ते मिस वर्ल्ड 1999 जे तुला मिळालं होतं. तर तो सगळा अनुभव आज तुझ्या पाठीशी आहे आणि आज त्याला जवळजवळ 25 वर्ष लोटलेली आहेत. तर आपण अगदी परत फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. आज आपण बघतो की मॉडेलिंग हे क्षेत्र आहे जिथे अनेक आज मुली जात आहेत, ज्यांनी जाण्याची इच्छा आहे. अनेक मुली धडपडत आहेत देखील. तर तू एका अशा घरातून आलेली आहेस की जिथे एक सलवार कमीज सोडून जीन्स घालणं देखील अलाउड नव्हतं, त्याची देखील परवानगी नव्हती. आणि तिथून ते थेट तू एवढ्या मोठ्या पदापर्यंत गेलीस. तर सुरुवात कशी झाली या क्षेत्राची? मी लहानपणापासून थोडंफार कक्षामध्ये म्हणजे शाळेमध्ये जे हे कॉम्पिटिशन्स असतात, आपले प्रतिस्पर्धा असतात, डिबेटिंग, एलिक्युशन काय म्हणतात ते, त्यामध्ये मी खूप भाग घ्यायची. बरं. तर एक पब्लिक स्पीकिंगचा मला थोडाफार अनुभव होता. ओके. एक भाग हा झाला. दुसरं, उंच असल्यामुळे सर्वांचं हेच कॉमेंट असायचं, टिप्पणी की ए तू का जात नाहीये मॉडेलिंग मध्ये. हे लहानपणात मला खूप ऐकायला भेटलं. तर त्या काळी मी बोलायची पण माझ्या परिवारामध्ये मला परवानगी भेटणार नाही.
सो जेव्हा हा मिस इंडियाचं अनाउन्समेंट आला न्यूजपेपरमध्ये, टाइम्स ऑफ इंडियाच्या तर्फेने हे असतो, फेमिना मिस इंडिया असतो पण टाइम्स ऑफ इंडियाचं हे ऑर्गनायझेशन असतो. त्यावेळी मी 3rd इयर स्टडीज करत होती कॉलेजमध्ये. बरं. तर माझा सब्जेक्ट होता झुऑलॉजी. आणि त्यानंतर काय करायचं नेमकं हे ठरलं नव्हतं, पण प्रत्येकाचा प्रश्न हे उठतो, आता तू काय करणार आहे 3rd इयर झाल्यानंतर, डिग्री नंतर काय विचार केलाय. तर त्या काळात मला खूप असं वाटायचं की ज्या पद्धतीने माझी एक तयारी झालेली आहे पब्लिक स्पीकिंगची, पण ज्या गोष्टी मला खूप आवडतात किंवा ज्या विषयावर मला विश्वामध्ये काहीतरी असं वाटतं की नाही काहीतरी आपण केलं पाहिजे, हे सगळे क्षेत्र आहे, तर त्यामध्ये मला काय त्याच्यामध्ये रोल प्ले किंवा काय कॉन्ट्रीब्युशन करता येईल. तर तसं वाटलं की काहीतरी प्लॅटफॉर्म जर भेटला आपल्याला तर तिथून पुढे एक टप्पा होईल, म्हणजे तिथून पुढे मला जाता येईल. सो आध्यात्मिक माझं खूप बॅकग्राऊंड आहे. आणि 13-14 वर्षाची मी होती जेव्हा मी माझ्या श्री गुरूंचं प्रथम दर्शन घेतले होते. तर आमच्या गुरुपरंपरात सत्संगची आणि मंडळीमध्ये बसून भजन करणं, तिथेही बोलणं, गुरुचे वाचन आणि गुरुचे जे शिक्षण आहे, सगळे शिकवणी आहे, त्याच्यावर अभ्यास करणं आणि त्याच्यावर लिहिणं आणि मग ते सर्वांच्या समोर बोलणं सत्संगमध्ये की आज हा विषय आहे, तर आपण हे वाक्य घेतोय किंवा आपण हे सूत्र घेतोय किंवा भगवद्गीतावर किंवा कुठल्या काश्मीर शेवेजमवर, तर ते त्याचा अभ्यास करून आणि बोलणं हे फार एक महत्वाचा माझा म्हणजे लहानपणाचं बाळपणाचं म्हणा किंवा युवा आयुचा म्हणा, ते खूप एक मोठा भाग होता. म्हणजे बोलण्यापासून तुला असं वाटलं की छान आपल्याला बोलण्यावर आपलं चांगलं प्रभुत्व आहे किंवा आपल्याला छान बोलता येतंय आणि त्यामुळे आपण ह्या स्पर्धांकडे जावं. म्हणजे हे मी खरं सांगायचं झालं तर हे पहिल्यांदाच ऐकते, त्यामुळे हे मला खूप इंटरेस्टिंग वाटतंय की छान मला बोलायला येतं म्हणून मी मॉडेलिंग क्षेत्राकडे किंवा त्या मिस इंडिया कॉम्पिटिशन कडे पब्लिक फिगर म्हणून की एक म्हणजे लोकांच्या समोर तुम्ही यायचं आणि कुठल्या एक विषयावर बोलणं, हे एक आपली तयारी आहे त्याच्यामध्ये. सो तेव्हा मला वाटलं की ठीक आहे, मी एक ऍप्लिकेशन टाकते, फॉर्म भरते आणि मग बघू काय होतंय ते. तर मी मॉडेलिंग कधीही केलीच नव्हती, मला त्याचा काहीही अनुभव नव्हता. मी कुठलाही एका फोटोशूटला म्हणजे कुठे कुठे लांब लांब पर्यंत माझा काहीही संबंध नव्हतं. सो हा माझा पहिला एक सॉर्ट ऑफ स्टेप झालं ज्याच्यामध्ये गुरुचा आशीर्वादाने आणि लोकांच्या समर्थन, आईबाबांचा खूप मला सहयोग भेटला त्याच्यात. आणि तू तो एक मोठा टप्पा. आणि मला असं वाटतं की तू डायरेक्ट मिस इंडियालाच गेलीस की आधी काही छोट्या काही नाही, अजिबात नाही केलं. आणि मग ते झालं ते ज्या दिवशी मी निघत होती कॉम्पिटिशन. सो द इंटरेस्टिंग पार्ट वॉज की मी कोणाला काही सांगितलंच नाही. अच्छा, फॉर्म भरताय हे घरी फॉर्म भरलेला आहे, सिलेक्शन झालेलं आहे, आई बाबांशिवाय कोणाला काही माहित नाही. म्हणजे माझा भाऊ आहे ठीक आहे, ओके, पण सिलेक्शन झाल्यानंतर मग मी बाबाला विचारलं आता काय करायचंय. सो ते बोलले तू गप्प बस, तू तुझी तयारी कर, त्यांची काय ट्रेनिंग आहे ते तू संपूर्ण करून घे आणि मग पुढे बघू. तर त्यामध्ये 2 गोष्टी झाली. एक तर मी आजीला काही कळवलं नाही, व्हेरी कन्झर्वेटिव्ह जी आमची फॅमिली होती पंजाबी. आणि दुसरं मी कॉलेजमध्ये सुद्धा सांगितलं नाही आणि कॉलेज पूर्ण टोटल मी बंक केलं. सो द इंटरेस्टिंग पार्ट वॉज की गंमत अशी झाली, मी कॉलेजमधून त्यांनी 2 किंवा 3 महिने मी अटेंड केलंच नाही आणि त्यामुळे त्यांनी मला सस्पेंड केलं होतं. अच्छा, क्या बात आहे, अरे बापरे. सो ज्या दिवशी आम्ही प्रतिस्पर्धेच्या तयारी संपली आणि मग ज्या दिवशी आम्ही निघत होतो डेस्टिनेशन लोकेशनला, त्या सगळ्या मुलींना त्यांनी तिकीट बुकिंग करून ते चेन्नईला आम्ही जाणार होतो फॉर द प्री सब कॉन्टेस्ट, ज्यांना टॅलेंट राऊंड असतो आणि काय काय असतं छोटं. पण त्याचे बरेच राऊंड्स असतील ना. ते जे सब कॉन्टेस्ट असतात ते आधी असतात आणि मग दुसऱ्या सेकंड लोकेशनला ते मेन कॉम्पिटिशन. पण त्या सगळ्या राऊंड्स मधून पास होत तू पुढे गेलीस. पण त्यांचा मेन कॉम्पिटिशनवर काही हे प्रभाव नसतात. दॅट इज इंडिपेंडेंट. म्हणजे कोणाला मिस ब्युटिफुल स्माइल, कोणाला मिस टॅलेंटेड, कोणाला मिस असं बेस्ट बॉडी शेप काहीतरी ते होतं वेगवेगळ्या. सो ज्या दिवशी मी निघत होती रात्रीची, म्हणजे सकाळची पहाटेची फ्लाईट असेल काहीतरी, रात्री मी गेली आजीला भेटायला की आता आशीर्वाद पाहिजे. अच्छा. सो
तेव्हा तिला वाटलं, म्हणजे चिंताजनक अशी, की तू कसे काय कपडे घालणार आहे, तू स्विमसूट घालणार आहेस, म्हणजे कसं जमेल, आणि तू कसं काय, म्हणजे हे आम्हाला बरं वाटत नाहीये. तर मग तेव्हा बाबा बोलले की असं काय नसतं, ते व्यवस्थित झाकून असतं सगळं, आणि इट इज जस्ट एक फिटनेस म्हणून ते बघण्यासाठी ते असतं की त्यांना कॅटवॉक किंवा रॅम्पवर किंवा ते स्टेजवर त्यांना चालता येते की त्यांची वॉक कशी आहे ते बघायची असते. सो ती बोलली ठीक आहे, मग तू एक काम कर, मग तू जिंकून यायचं आहे, असंच ऑलरेडी प्रेशर कमी आहे. सो मग तुमचा आशीर्वाद आहे असं मी समजून घेते. ती बोलली हो. क्या बात आहे. आणि हा सगळा जो आता तू सांगत होतीस ना, ते सगळं असं चित्र असं डोळ्यासमोर आलं की एक मुलगी कॉलेज बंक करतीये, तिला सस्पेंड होतंय, आणि मग नंतर त्या कॉलेजला जेव्हा कळालं असेल की शी इज मिस वर्ल्ड, काय झालं असेल. पण मला त्याच्या आधी ना तुझ्या बालपणाकडे जायचंय की कुठे गेलं तुझं लहानपण. माझा जन्म झालाय मुंबई आणि एका जागेत मुलुंडला झालेला आहे. ओके. ठाण्याच्या जवळ. माझी फॅमिली तिथे आली पार्टिशनच्या नंतर. अच्छा. सो माझे बाबा 2 किंवा 2.5 वर्षाचे होते जेव्हा भारत आणि पाकिस्तानचं विभाजन झालं. बरं. हां, तर ते तिथून मुलतानवरून ते इथे आले. बरं. आणि 6 महिने वर्षभर मला असं वाटतं किंवा 2 वर्ष सुद्धा कदाचित ते रेफ्युजी कॅम्प्समध्ये राहिले होते. पुढचं जेवण कधी येणार आहे, काही येणार आहे, काही समजेना. आणि पैसे काही नव्हते, हातात काही नव्हतं. 5 मुलगे होते तिला. अच्छा. माझे बाबा दुसऱ्या नंबरवर. तर खूप अवघड गेलं त्यांचं लहानपण. आणि मग हळूहळू ते जी फॅमिली आहे ती सेटल झाली. सो मुलुंडला माझा जन्म झाला. बरं. तू मूळची पंजाबी. पण खूप सुंदर मराठी बोलते. पण मी स्वतःच मी मराठी बोलते आणि महाराष्ट्रात जन्म घेतल्यावर मला वाटतं ही माझी माती आहे. क्या बात आहे. बिलकुल. किती टचिंग वाटलं माहितीये की त्याच्या मागे पण थोडं म्हणजे हे करायला लागलं, काय म्हणतात त्याला, म्हणजे खूप प्रयत्न करावे लागले. प्रयत्न तर करावंच लागले लोकांशी. म्हणजे हे करायला लागलं की मला शिकवा, माझं कुठे चुकतंय मला सांगा. अच्छा. शाळेत खूप अवघड गेलं. मराठी म्हणजे हा विषय ऐकूनच मला घाम सुटायचं. बरं. आणि परीक्षेच्या वेळी तर म्हणजे मी एवढी घाबरायची कसं काय होणार आहे. मग आई बोलली हा आपल्यासाठी एक चॅलेंज आहे, म्हणजे करायचंच आहे हे. बरं. सो ट्युशन लावून कोणासोबत बसून खूप असं हळूहळू ते. पण आश्रमात जेव्हा सेवेला जायची गुरुच्या आश्रमात, तिथे बरेच लोक सगळे मराठी बोलायचे. तर हळूहळू असं खूप वर्षांनी खूप असं प्रयत्न करून. घरी कोणती भाषा बोलता तुम्ही? हिंदी. बरं. पंजाबी पण येतं? पंजाबी ऐकलं पण बोलले नाही. बरं. कारण की ती एक जनरेशन जेव्हा शिफ्ट होते ना, म्हणजे डिसलोकेट झालं तसं ते. तर आजी बोलायची थोडीफार, जास्त नाही, पण तिथपर्यंत. आणि आई बाबा काही बोलले नाही. इट वॉज मोस्टली इंग्लिश अँड हिंदी जास्त. ओके. म्हणजे तू मुंबईत जन्मलीस आणि मग त्याच्यानंतर काही वर्ष तू दुबईत होतीस. बाबांचं काम पूर्वी मस्कटला होतं. ते एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स मध्ये काहीतरी ते तिकीटिंग डिपार्टमेंटला होते. तर तिथून त्यांचा ट्रान्सफर झाला होता मस्कटला. ओके. आणि मग आईबाबांचं लग्न झाल्यानंतरही ते तिथेच होते. अच्छा. मग माझ्या जन्मासाठी आई इथे आली होती. बरं. त्यानंतरही ते परत मला तिकडे घेऊन गेले. ओके. आणि एक 5-6 वर्षानंतर मग आईला वाटलं की नाही, आमच्या मुलांना आम्हाला भारतीय संस्कृती, आपली सभ्यता, आपली भाषा, आपले लोकी, आपले नातेवाईक सगळ्यांमध्ये मला यांची परवरिश करायची. सो तसं तिने निर्णय घेतला आणि परत आलो भारताला. बरं. सो एक 7 वर्षापासून, म्हणजे 7 वर्षापासून तू पुन्हा मुंबईत आलीस. हो असं म्हणायचं. तू एकटीच आहेस की तुला भाऊ बहीण? माझा भाऊ आहे, तो माझ्यापेक्षा 1 वर्षच लहान आहे. बरं. आणि मग त्यानंतरचं तुझं शाळा कॉलेज हे मुलुंडच्या जवळ झालं? हो, मुलुंडला माझा अभ्यास झाला. कॉलेज सुद्धा मुलुंडला झालं. हा कॉलेज जिथे मी सस्पेंड झाली होती, मग परत मला बोलून घेतलं त्यांनी की बरं ठीक आहे, तू आता मिस इंडिया झाली, आम्हाला दिसतोय न्यूजपेपर मध्ये बोलवलं. ओके. तर तू काय, तुझा अभ्यास सुटताय, तू पूर्ण करूनच घे, 3rd इयरला आहे. काय आमच्या तर्फेनी सपोर्ट पाहिजे, काय समर्थन पाहिजे, आम्ही देऊ सगळं तुला सहयोग. काय प्रोफेसरशी बोलायचंय, भेटायचंय, वेगळं बसायचंय, तू तुझं कव्हर अप कर.
तर मग मी मिस इंडिया झाल्यानंतर परत कॉलेजला जाऊन ते अभ्यास पूर्ण केलं. पण मग मिस इंडिया पुन्हा कॉलेजला जाते म्हटल्यावर कॉलेजचं काय वातावरण हो, होतं? आणि झुऑलॉजी मध्ये लॅबोरेटरीला जाऊन ते सगळे डायसेक्शन करायचे. विचित्रच होता तो सगळं. लहान लहान जे ज्युनियर्स होते ते दाराच्या बाहेर उभे राहायचे ऑटोग्राफ घ्यायला, फोटोग्राफ घ्यायला. थोडंसं ते मॅनेज करायला लागलं. पण त्या काळात म्हणजे ते फोकस माझा पूर्ण जानेवारीला ती प्रतिस्पर्धा मी जिंकली. 16 जानेवारीला होती मिस इंडियाची, आणि मे पर्यंत तर एक्झाम चालतात आपले. बरोबर. सो हे 4-5 महिने मी काहीही म्हणजे मॉडेलिंगचे ऑफरही आले तर मी काही काम करू शकली नाही. मी बोलली नाही, ते अभ्यास आधी पूर्ण करून घेऊया. सडन असा शिफ्ट झाला असं नाही वाटलं तुला? हो ना. कारण एक सामान्य मुलगी की जिला काहीच माहिती नाहीये मॉडेलिंग क्षेत्रातलं, ती मिस इंडियासाठी अप्लाय करते आणि मिस इंडिया होते लगेच. बिलकुल. आणि त्याच्यानंतरचं जग कसं बदललं तुझं? चेंज तर झालं. मला वाटतं की मी थोडंफार, कारण की त्या वातावरणात होती जिथे सगळे उठणं बोलणं बसणं हे सगळं थोडंसं एक ग्लॅमरस फील्डमध्ये येणं, दुसऱ्या मुलींनी कसं करताय, फॅशन इंडस्ट्रीमध्ये कसं काय ते सांगताय, असं वागा, असं बोला, असं बसा. तर त्यामध्ये थोडंफार मला समजायला लागलं. बरं. पण आईबाबांसाठी आणि परिवारसाठी, बाकीच्या फॅमिलीसाठी खूप ते मोठं चेंज आलं की त्यांना खूप ऍडजस्ट करायला लागलं. अच्छा. अँड ऍडजस्ट म्हणजे असं की कोणी कधीही येणार, म्हणणार की आम्हाला तिच्याशी भेटायचं आहे, फोटो काढायची आहे, म्हणजे ते सगळं एक ऑलमोस्ट एक कॉन्स्टंटली त्यांच्या प्रायव्हेट लाईफमध्ये किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांना ते म्हणजे फेस करायला लागलं. सेलिब्रिटी लाईफ सुरू झाली. आणि मिस इंडिया ते मिस वर्ल्ड ह्याच्या मधला जो प्रवास होता त्याच्यामध्ये काय काय करायला लागतं? म्हणजे आम्हालाही उत्सुकता आहे त्याची, आणि ते कदाचित आज यूट्यूबच्या माध्यमातून उपलब्ध असेल, पण विश्वसुंदरीच्या तोंडून ऐकणं ही आमच्यासाठी एक छान संधी आहे. 2-3 नवीन गोष्ट होते जे की मिस इंडियाच्या वेळी नव्हते. एकतर मिस इंडियामध्ये जी आमची ट्रेनिंग असते ती सगळी मंडळी मुलींची एकत्र राहते. ओके. सो त्यांचं उठणं बसणं, ट्रेनिंगमध्ये म्हणजे सोबत राहणं, हे काय काय जे एक्सपर्ट्स असतात त्यांच्या खाली आम्ही कॅट वॉकिंग शिकतो. तर त्या काळात नयनिका चॅटर्जी आणि हेमंत त्रिवेदी होते आमचे म्हणजे रॅम्प वॉकिंग एक्सपर्ट्स. मग एटिकेट्स कसे बोलायचे, कसं बसायचं ते सगळं. तर ते सबीरा मर्चंट थिएटर पर्सनॅलिटी म्हणून त्यांनी म्हणजे त्या पदावर हे केलेलं होतं. मेकअप अँड हेअरसाठी भरत आणि डॉरिस गोडांबे होते. तर ते खूप पूर्वीच्या काळापासून, आणि त्यांनी खूप काय मिस इंडियाज बघितलेले होते. सो मग त्यांच्यासोबत आम्हाला ट्रेनिंग म्हणजे दिली जाते की तुम्ही कसं हेअरस्टाईल कसं कराय, काय मुलींना आता मी काय मॉडेलिंग कधी केलेली नाही, तर कुठल्या ड्रेसवर कसलं हेअरस्टाईल बसतो, आजच्या ट्रेंड काय आहे ते सगळं म्हणजे समजणं. त्याशिवाय फॅशनचं दृष्टिकोनाने जनरली आय थिंक 2-3 डिझायनर्स होते. सो ते थोडं गाईड करायचे की ही ड्रेस अशी घालायची, वेस्टर्नमध्ये हा, इंडियनमध्ये हा. ओके. सो ते सगळं थोडंफार असतो. आणि देन तुमची स्वतःची थोडीशी स्टडी की वेगवेगळ्या विषयावर तुमचं थोडंसं करंट अफेअर्सवर, पॉलिटिकली काय चाललंय, आपल्या इतिहासामध्ये काय आहे, म्हणजे ते कुठून प्रश्न येऊ शकतात. सो तुमचे त्याच्यावर ओपिनियन्स काय आहे. नुसतं तुम्ही असं एखादं वाक्य असं बोलणार तसं नाही, तुमचं व्यक्तिगत बिलीफ सिस्टम काय आहे. राईट. तर ते तुम्ही ठरवा आणि त्या विषयावर तुम्ही थोडंसं शोध करून, थोडासा अभ्यास करून, म्हणजे नीट बोलायला तुमची तयारी अशी पाहिजे. वा. सो ते होतं मिस इंडियाच्या वेळी. आणि तसंच होतं सिमिलरली, म्हणजे आपण म्हणू शकतो की एक मिस वर्ल्डच्या वेळी विश्वसुंदरीच्या तयारीला. पण ते मग जे इंडिव्हिज्युअल झालं, मला एकटीला जावं लागलं सगळ्यांकडे. एक सॉर्ट ऑफ आपण म्हणतो ना की कोचिंग घेतोय तसं त्यांच्याकडे जाऊन, किंवा डिझायनरकडे बसायचं, तुला आम्ही एवढे ड्रेसेस देणार आहोत, तिकडे हे सगळे राऊंड्स होणार आहेत, म्हणजे ही ड्रेस ह्यासाठी, ही ड्रेस यासाठी असं तू घालणार आहे, मग बूट कुठले घालणार, केस कसे करणार, मेकअपमध्ये तू काय काय लावणार आहे, म्हणजे ते सगळं एकदम डिटेलमध्ये आपण जातो. बरोबर आहे. सो एक वेगळं आपलं दृष्टिकोन तयार होतं. तू म्हणालीस की वेगवेगळे कोचेस असतात. हांजी.
हां, तर आता ह्या सगळ्यांनी कोणीतरी शिकवतंय तुला, पण ते ग्रास्प करणं हे कसं होतं तुझ्यासाठी? की एखादी गोष्ट शिकवली, उदाहरणार्थ काही तू म्हणालीस एटिकेट्स आहेत, तर ते लक्षात ठेवून ते प्रत्येक वेळी पाळणं आणि त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपल्या व्यक्तिमत्वात उतरवाव्या लागत असतील, आत्मसात करायला. त्यासाठी मी खूप मला अभिमान वाटतं की माझे एक मामाजी होते, आईचे म्हणजे आईच्या बाहेरच्या बाजूला ते भाऊ होते त्यांचे, आणि आता ते नाही आहे, पण त्यांचं नाव जो आहे तो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये होता, आहे म्हणायचं. ॲज अ पायनियर इन लॅप्रोस्कोपी, ही वॉज ॲक्च्युली अ गायनेक सर्जन. ओके. आणि त्यांना लाईफ कोचिंग आणि स्वतःचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये त्यांना खूप असं वाटायचं की लोकांना कॉन्फिडन्स द्यावं. ओके. सो त्यामध्ये त्यांनी एक मेंटॉर सारखं मला घेतलं की तुला मी हे करून घेतो. आणि त्यांच्या खरं सांगायचं तर त्यांच्या खाली मी खूप शिकली आणि खूप मला ज्या ज्या ठिकाणी मला कुठे वाटायचं की मला नर्वस वाटतंय किंवा मला आय एम नॉट शुअर की हे मी कसं करणार आहे, तर त्यासाठी त्यांनी माझी खूप अप्रतिम तयारी करून दिली. इनफॅक्ट तो त्यांचं नाव आहे डॉक्टर राकेश सिन्हा. कुठेही म्हणजे रात्री 3 वाजता तुला कोणी झोपेतून उठवलं ना, काहीही प्रश्न विचारला की तुला म्हणजे एकदम विश्वासाने तू म्हणजे धाडसाने बोलायची, एकदम तयारीत, की काय विचारा काय बोला, मी माझी तयारी आहे. त्यांनी एकदा असं केलं की एक हॉल बुक केला. बरं. आणि मला म्हणाले मी चालतो इकडे खाली, ऑडियन्स आहे तिथे, तू अशी बघायची नाही माझ्याकडे, पण मी चालणार आहे, तुला माहित नाही कुठून प्रश्न येतोय म्हणजे, आणि तू एकटी उभी राहा स्टेजवर आणि तू माईक धर आणि मी कसलाही प्रश्न विचारला तर तुला वाटतंय तसं तू बोल, चुकलं तरी बोलायचं, पण थांबायचं नाही आणि घाबरायचं नाही अजिबात. अच्छा. सो अशा बरेच त्यांनी दिवस माझ्यासोबत घातले आणि ते माझ्यासाठी आयुष्याचे खूप विशेष आहे. ती जी सगळी स्मृती आहे की कसं एक तयारीसाठी म्हणजे किती किती आपण म्हणतो ना की सॉर्ट ऑफ रिअली एक संघर्ष लागला. विश्वसुंदरी जायच्या अगोदर आश्रमाला मी गेली. सगळ्यांना असं वाटलं की नाही श्री गुरूंचे दर्शन घे, त्यांचा आशीर्वाद तर घ्यायचाच आहे, म्हणजे प्रश्नच उठत नाही, ते करायचंच आहे. तर श्री गुरूंचा आशीर्वाद ही लाभलं आणि त्यानंतर मला वाटलं की आता हा. आणि मग त्यानंतर तू विश्वसुंदरीसाठी गेलीस, म्हणजे खूप तयारी खरं तर म्हणजे त्यांनी करून घेतलेली आहे, तो एक भाग आहेच. किंवा त्या क्षणात कुठला प्रश्न येणार आणि तुम्हाला त्या क्षणात ते म्हणजे सुचणार का की काय बोलायचंय, आणि सुचल्यानंतरही तुम्ही त्याला कुठल्या वाक्यात कुठल्या शब्दात तसं त्याची माळ आपण सुंदर एक प्रस्तुती त्याची झाली पाहिजे. सो हे फार महत्वाचं. बऱ्याच म्हणजे मुलींचं मी तिकडे जाऊन बघितलं प्रतिस्पर्धेत, असं झालं की बरेच मुलींना कॉन्फिडन्स होतं किंवा त्यांना ती सुंदर सुद्धा होती, असं काय म्हणजे प्रश्नच नाही की ते सुंदर नाहीये किंवा काय कोणाची काय कुठे कमतरता वाटते, पण त्यांची कुठेतरी कॉन्फिडन्स लॅकिंग झालं की आम्हाला इंग्लिश येत नाही, अंग्रेजी भाषेत आम्हाला बोलता येत नाही. तर आम्ही कधी कधी त्यांना म्हणायचो की तुम्ही असं नका वाटून घ्या की तुम्हाला हे येत नाही, अंग्रेजी येत नाही, तुम्ही बोला तुमच्या भाषेत. आणि त्यांच्यासाठी ट्रान्सलेटर सुद्धा होते. अच्छा. सो असं नाही आहे की दे आर एक्सपेक्टिंग सगळ्यांना इंग्लिशमध्ये बोलत, असं त्यांची अपेक्षाच नव्हती. पण त्या मुलींना स्वतः असं वाटायचं की नाही आम्हाला तर काही चान्स नाही, आम्हाला तर काय आमचं काय नाही होणार आहे. सो तयारीला खूप म्हणजे जसं तू म्हणजे आपली एक ज्याला आपण म्हणतो की मनाची शक्ती किंवा ती ताकद, हो ना, ती त्या क्षणी असणं आणि पूर्ण त्या सगळ्या प्रवासात असणं किती महत्वाचं. बिलकुल. टोटल आपलं एक लक्ष ठेवून आपण एक केंद्रित राहणं आणि स्थिर मनानी मनोबलनी आपण तिथे उपस्थित होऊन काय कसं बोलतोय ते सगळं फार महत्वाचं. मी एकदा तुझा एक इंटरव्ह्यूमध्ये पाहिलं होतं की जेव्हा तू मिस इंडिया झाली होतीस आणि त्याच्या पुढे जाणार होतीस मिस वर्ल्डसाठी, तेव्हा मला आठवते वेगवेगळ्या देशातल्या मुलींचे बाईट्स घेत होते ते. अँड आय रिमेंबर यू सेड की मी माझं बेस्ट दिलेलं आहे आणि मी माझं बेस्ट देणार आहे, रेस्ट एव्हरीथिंग इज आय लीव इट टू गॉड. Marvelous. Thank you so much. Did you expect to get this far? Well, I'd say I did my best and I left the rest to God. And I shall do the best. तर ही एक
ज्याला आपण म्हणतो की स्टेबिलिटी म्हणा किंवा बॅलन्स, हा कुठून आला? म्हणजे तू मगाशी म्हणालीस की अध्यात्माचा एक पाया आहे तुझ्याकडे. टोटली. मृण्मयी मी सांगते, त्याशिवाय मी आज इथे बसली आहे. मी म्हणते माझे श्वास चालत नाही गुरुकृपेशिवाय. सगळं जे शिकवलेलं आहे, सगळी कृपा आहे, सगळं जे आपण म्हणतो बुद्धिबल आहे, काहीही असो, आपली वाकशक्ती आहे, किंवा आपण लोकांसमोर काही प्रस्तुत करतो ते त्यांना आवडतंय, म्हणजे ती एक आकर्षण शक्ती सुद्धा म्हणा, ती काहीही असो, ते सगळी कृपामुळे असते. कारण की असं नाही आहे की ते बाकी मुलीं सुंदर नव्हते किंवा त्यांची. इनफॅक्ट आय वॉन्ट टू टेल यू, काय काय देशात एवढी टीम असते त्यांची, एवढं त्यांच्या मागे स्पॉन्सर्स असतात. म्हणजे त्यांच्यासाठी हा एवढा मोठा एक ग्लोबल लेवलवर त्यांच्यासाठी हा एवढा महत्त्वाचा आणि मोठा हे कार्यक्रम असतो की दे कॅनॉट ॲक्सेप्टेड की आमची मुली म्हणजे पुढे गेलीच नाहीये. हो. सो फॉर एक्झाम्पल मिस व्हेनेझुएला, त्यांच्या मागे एक 10-15 लोकांची टीम उपस्थित असते तिकडे. अच्छा. सो तिची हेअर मेकअप आर्टिस्ट तिकडे उपस्थित असणार आहे. आमच्याकडे काही नाही, आम्ही आमचंच करतोय. काय सांगतेस? हो. आणि मिस वर्ल्डला सुद्धा ते त्या हॉटेलमध्ये आम्ही जिथे थांबलेलो आहोत तिथे ते जवळ घेणार त्यांचं हॉटेल. सगळी त्यांची ती टीम तिकडे उपस्थित राहणार. तिला काही ड्रेसमध्ये कॉस्ट्यूममध्ये प्रॉब्लेम आला, कोणीतरी आहे, तिचे बूट बरोबर म्हणजे इट वॉज A to Z. तिला काय हवंय ते सगळं. आजारी पडली, औषध पाहिजे, काय असो. सो त्या स्तरावर तर आपण इंडियामध्ये भारतातला अजूनही मी पाहिलेलं नाहीये तशी त्या लेवलची. सो माझं म्हणायचं अर्थ आहे की फॉर देम इट इज अन इंडस्ट्री. ब्युटी इज अ व्हेरी बिग पार्ट ऑफ. राईट. एवढं मोठं त्यांच्यासाठी हा एक भाग असतो की आमचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर आलंच पाहिजे. म्हणजे चुकता कामा नाही. शी कॅनॉट मेक अ मिस. शी हॅज टू परफेक्ट. तिची आयलॅशेस. सकाळी 6 वाजता मी तर धावपळून कशी बशी पोचायची ब्रेकफास्ट टेबलवर, आणि तिचे केस सगळे प्रॉपरली कर्ल्स लावून आणि सगळं, आणि ती आरामात तिकडे बसलेली. मी बोलती कसं तू करते, तू झोपले की काय? ती बोलली नाही, 3 वाजता उठली, मला तयार करून दिलंय लोकांनी. सो कसं असतं ग हे एकूण आयुष्य कसं असतं, लाईफस्टाईल कशी असते मॉडेल्सची, विशेषतः या पातळीवरच्या, म्हणजे मिस इंडिया आणि पुढे खूप हेक्टिक असतं. सो मॉडेलिंग वेगळं झालं थोडं. मॉडेलिंग म्हणजे जस्ट यू आर अंडर अ जॉब. म्हणजे तुम्हाला दिलं, तुम्ही ते फोटोशूट करणार आणि किंवा तुम्ही फॅशन शो करणार किंवा तुम्ही ब्रँड अँबॅसेडर आहात तर तुम्ही त्या प्रोडक्टला एंडोर्स करणार, तेवढं झालं. पण इथे तुम्ही कोण आहात, तुमची काय विचारधारा आहे, आणि तसं आपण म्हणतो की तुम्ही तयारीने ते कसे ते प्रस्तुत करता, लोकांशी तुम्ही कसं वागताय, ओके, हे फार महत्वाचं. सो दे रिअली वॉन्ट टू सी की तुम्ही जर NGOचे काम करायला गेलं, तुम्ही म्हणजे जे दुसऱ्या आपले मुलांसाठी काय काम करायला गेलं, तर यू आर रेप्रेझेंटिंग दॅट ब्युटी विथ अ पर्पज, ब्युटी विथ अ कॉज. फॉर दिस कॉज यू आर स्टँडिंग. ते तेवढी तुमची पात्रता आहे का, तेवढी तुमची क्षमता आहे का बोलायला, म्हणजे लोकांसोबत डील करायला. आणि खूप काही चॅलेंजेस पण असतात. न झोपलेला, न जेवलेला, पण तुम्हाला लोकांसमोर चांगलं वागायचं आहे. यू ऑलवेज हॅव टू बी प्लेझंट, हॅव अ स्माइल, वेल ड्रेस्ड, चांगले कपडे नेसावे. सो एक टोटल वेगळंच आहे तो. म्हणजे प्रतिस्पर्धेचा जो एक भाग आहे तो वेगळा झाला आणि मॉडेलिंग तो एक वेगळा झाला. हा, म्हणजे मॉडेलिंग हा एक वेगळा भाग आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये भाग घेणं आणि मिस इंडिया किंवा आणखी त्याच्या पुढे, तर हा एक वेगळा भाग टोटली तो वेगळा. पण हे सगळे बहुतेक मॉडेल्स असतात की असं काही नाही? असतात पण आणि नसतात पण. माझ्या केसमध्ये तर मी कधी केलीच नाही. सो आय कॅन से फ्रॉम माय ओन एक्सपिरियन्स की तसं कधी घडलंच नाही. बरं. त्या वयावर, त्या वयामध्ये म्हणजे एक 20-21 वर्षात जास्त मॅच्युरिटी नसते, पण आपलं एक्सपोजर एवढं असतो. कारण की आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण वेगवेगळ्या म्हणजे विदेशांचे प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर किंवा तिथले जे मिनिस्ट्री लेवलचे आहेत त्यांच्यासोबत बसणं, फंड रेझिंग करणं, एड्स पेशंट्स आहेत, थॅलेसेमिया पेशंट्स आहे, असं वेगवेगळ्या त्यांचं काही डिसेबल्ड आहे, ब्लाइंड आहे, त्यांच्यासाठी कार्य करणं. तर आपल्याला फार ग्लॅमरस दिसतो बाहेरून, पण तिथे असतो तो हार्डवर्क आहे, तो श्रम वेगळंच आहे. तू म्हणालीस की आता हे सगळं ट्रेनिंग दिलं जातं, खूप ग्रूमिंग केलं जातं, तर ह्या सगळ्यामध्ये एक असं वाटतं का की आपण
थोडंसं कृत्रिम वागतोय खूपच, किंवा खूपच आर्टिफिशियल सगळं आपण शिकवलेलं वागतोय, बोलतोय, असं कधी वाटलं मला मृण्मयी, नक्कीच वाटलं. त्याच्यात म्हणजे मी म्हणू शकते 2% मला असं वाटलं नाही की ते त्यावेळी आणि आता मला काही वेगळं वाटतंय. इनफॅक्ट टुडे खूप काय लहान मुली माझ्याकडे येतात, आम्हाला प्रतिस्पर्धेत जायचंय आणि मी स्ट्रेट अवे नकारते, ना तुम्हाला मी जायला तुम्हाला प्रोत्साहन देणार आहे आणि ना मी तुम्हाला मार्गदर्शन देणार आहे. त्याच्यामध्ये मागे 2 कारणं आहेत. त्या काळात ज्याप्रमाणे आमचं ट्रेनिंग आणि प्रतिस्पर्धा होती आणि आजचा तो जो स्तर आहे तो फार म्हणजे खूप फरक आहे, त्याच्यात मोठा फरक आलेला आहे. काय बदल झालाय? 2-3 गोष्ट झाले. जास्त फोकस झालेला ऑन द एक्सटर्नल, जसं आपण म्हणतो ना, एक आर्टिफिशियल, आपण एक टोटल जस्ट एक ह्याच्यावर ध्यान लक्ष गेलं, लुक्सवर गेलेला. तुमच्या आतमधली जे तुमची ती क्वालिटीज असतात, तुमची जी कला आहे, तुम्ही कोण आहात, व्हॉट आर यू रिप्रेझेंटिंग, व्हॉट आर यू एम्बॉडिंग, असं आपलं म्हणायचं जर असेल तर ते खूप फार सुटलेलं असं मला खरं वाटतंय. अच्छा. आणि दुसरी गोष्ट, सोशल मीडिया आल्यामुळे मुलींच्या मनावर जसं प्रभाव होतोय, त्यांना वाटतं की नाही एवढे लाईक्स आले पाहिजे, एवढे फॉलोअर्स झालेच पाहिजे, म्हणजे त्यामुळे त्यांच्या सेल्फ वर्थवर खूप दुष्परिणाम आणि दुष्प्रभाव पडतोय असं मला खरंच वाटतं. आणि मी त्यांना थेट सांगते, तुम्हाला काय दुसरं टॅलेंट आहे का, तू अभ्यास केलेली, तू डॉक्टर करतेस ना, तर तू त्या लाईन मध्ये जा, उगाच कशाला वेळ इथे आपलं खोटी करतेस. तुझ्यामुळे खूप एक वेगळी दृष्टी आम्हाला मिळतीये, कारण आम्हाला वाटत होतं की हे सगळं फक्त मॉडेलिंग आहे, म्हणजे तुम्हाला रॅम्प वॉक करायचं, असे कपडे घालायचे, तसे कपडे घालायचे, डाएट करायचं, एक्सरसाइज करायचं, जिम करायचं. पण आता तू जे सांगतेस की तुला छान बोलता येत होतं, तुला आपले विचार मांडता येत होते, आणि म्हणून ती गोष्ट तुला इकडे घेऊन आली. म्हणजे बोलण्याचं, आणि नुसतं ते बोलणं नाहीये, तर तुमचा कोर काय आहे ते कुठेतरी मांडणं आहे, तर त्याचंही खूप महत्व आहे. तू जेव्हा मिस वर्ल्ड झालीस तेव्हा आम्ही असं ऐकलंय की तू आजीला त्या स्टेजवर घेऊन गेली होतीस आणि तुझी आजी त्या सिंहासनावर तू तिला बसवलं. काय म्हणजे ऐकूनही इतका गोड. मी नाही घेऊन गेली, आणि त्याच्या मागची मी गोष्ट जी हो जरूर ती आम्हाला ऐकायची. खूप गोड आहे ते, म्हणजे तो क्षण. आई बाबांनी आजीला आणलं होतं, लंडन मध्ये होती ती प्रतिस्पर्धा. सो लंडनला आता डिसेंबरच्या महिन्यात इतकी थंडी, आणि आजी म्हणजे गुडघं दुखणं, हे काय चालणं हळू थोडंसं, हे सगळं होतं तिच्या वयात. पण ती बोलली नाही मला जायचंय, मी बघणार आहे, काहीही करू. अच्छा, तिकीट विकत घेतली, सगळं झालं. त्यांची तिकीट त्यांना त्या ऑडिटोरियम मध्ये खूप मागे लाभली. म्हणजे दे वर नॉट इवन मिडल ऑफ द, जर हा स्टेज आहे तर ते खूप मागे बसले होते. त्यांना काय समजेना की चालू काय तिकडे. सो आजी विचारत होती आई बाबांना काय झालं, ते बोलले की 100 वरून ते 20 पर्यंत त्यांनी शॉर्टलिस्ट करून आणलेले आहेत, पण ती आली का तिचं नाव घेतलं, हो तिथपर्यंत पोहोचले, असं सगळं ते एक चालू होतं. तर मग 10 पर्यंत आलं, मग अजून ती खूप एक्साइटेड झाली. आणि मग जेव्हा टॉप 5 मधून शेवटी माझं नाव घेतलं, आय थिंक तिला असं एवढं म्हणजे ती हे झाली होती, एक्साइटेड आणि नर्वस पण होती ती, की तिने ना डोळे मिटले, आणि डोळे मिटून अशी ती बसली होती, काय होणार ती देवांचं नाव घेत असेल, असं सगळं मला नंतर सांगितलं गेलं. आणि शेवटी जर झालं तेव्हा वेन इट वॉज अनाउन्स दॅट मिस वर्ल्ड इज मिस इंडिया, आणि सगळ्यांचं खूप टाळ्या वाजवणं सुरू झालं, तर ती म्हणाली झालंय की काय, समजलं नाही तिला. ते बोले हो ती जिंकली म्हणून. अच्छा ठीक आहे जिंकली. आणि ती कशी बशी ती चालून शी रीच टू द स्टेज. इज इट? सो आई बाबा म्हणते आहे कुठे आजी, ती गेली पुढे. अरे बापरे. अँड त्यानंतर कोणीतरी तिकडे त्यांना समजलं की ही आजी आलीये म्हणून, आणि तिला आता ही पायरी चढता येत नाहीये. सो कोण 2 माणसांनी तिचे हात धरले आणि पायरीवरून तिला म्हणजे स्टेजवर पर्यंत आणलं. आणि थोड्या वेळ नंतर असं झालं, आणि इट वॉज फॉर मी इट वॉज अ मोस्ट स्पेशल मोमेंट, कारण की कधीही कुठल्याही आजपर्यंत प्रतिस्पर्धेच्या म्हणजे पूर्ण इतिहासमध्ये असं झालेलं नाहीये की जेवढ्या मुली होते सोबत ते समोर येऊन आणि ते नाचतायत. दे वर सो हॅपी. माझी एवढी मित्रता झाली होती सर्वांशी
की देवर हॅपी की मिस इंडिया तू जिंकली ना, आम्हाला खूप त्याचा आनंद वाटतंय आणि कौतुक वाटतं आणि अभिमान वाटतं आणि तुला तुझ्या म्हणजे डोक्यावर हे ताज बसलेलं हे बस झालं आमचं. सो ते नाचत होते आणि त्या सगळ्या गोंधळीत गडबडीत आजी आली तर त्यांना समजलं की ही आजी आहे, मग आजीला आता काय करायचं, तर ती मी बिझी आहे म्हणजे बाकी सर्वांना वाटलं की ती तर बिझी आहे आता, तिचं लक्ष नाही आजीकडे, मग आजीला बसवा. सो ते जे तो ज्याप्रमाणे तुम्हाला इथं सिंहासन होता, सो आजीसाठी एक सगळं तिचं सोडणं, एक मुलतानमध्ये घर सोडणं, रेफ्युजी कॅम्पमध्ये राहणं, एवढं अवघड सगळं जीवन जगणं आणि मग एक सिंहासनावर तिला बसवणं, हे एक तिच्या जीवनाचं पूर्ण एक काल असं म्हणायचं आपण की हो ना. काय क्षण असेल ना तो, म्हणजे मी आताही असं काटा येतोय अंगावर की काय म्हणजे एखाद्या आपली नात अख्ख्या विश्वात ती पहिली आली आहे, ती सुंदरी झाली आहे आणि वा वा वा, म्हणजे खरंच शब्द नाही आहेत. आणि आपण सतत म्हणत राहतो की पूर्वजांचा आशीर्वाद पाहिजे तसं, तर मलाही वाटतं माझ्या आजींचं खूप प्रेम आणि खूप आशीर्वाद कायमचा आहे सोबत माझ्या. सो थँक्यू फॉर आस्किंग दॅट क्वेश्चन. गॉड ब्लेस यू. आणि खरंच म्हणजे आजीचे आशीर्वाद हे असणारच आहेत तुझ्याबरोबर नेहमीच. आणि आता ती खरं सांगायचं झालं तर ती आता आम्हाला आमची आजी वाटायला लागलेली आहे. सो दॅट्स व्हॉट आय से की कधी प्रतिस्पर्धेचे आपण जर जुने व्हिडिओज बघितले यूट्यूबवर, कधी कुठेही असं बघायला भेटणार नाही की आजी येऊन बसली आहे सिंहासनावर. आणि मला वाटतं की विश्वसुंदरीचं ताट तिलाच तिच्या चरणी अशा म्हणजे समर्पित झाला. गुरुच्या कृपेने आणि आजीच्या आशीर्वादनी सगळं होतं. सो जस्ट कमिंग बॅक टू क्लोज व्हॉट यू वर आस्किंग मी अर्लियर, की मला आता असं वाटतंय की आपली जी संस्कृती आहे, आपली जी सभ्यता आहे, ह्याच्यामध्ये आपण मुलींना किंवा बाईंना, आयाबायांना आपण असं कधी एक ऑब्जेक्ट म्हणून कधी दाखवत नाही. आपल्या इतिहासात आपण प्रत्येक वेळी असं ऐकतो की जे आपले म्हणजे आपले पूर्वज होते त्यांनी खूप पराक्रम गाजवलेलं आहे, त्यांनी खूप काय असे संघर्ष केलेले आणि त्यांनी खूप काय असं संसार असं तयार केलेलं आहे गृहस्थ, की आपण देवीला पूजतो, आपण देवीच्या इतके रूपांमध्ये आपण बघतो की देवीच्या हातात अस्त्र आणि शस्त्र आहे. सो म्हणून मी असं मला वाटतं की आपल्यातर्फेने जेव्हा आपल्याला आज लहान मुलींना, तरुण मुलींना तयार करायचं आहे, तर त्यांना ही शिकवणी देणं फार गरजेचं आहे, फार महत्त्वाचं आहे की तुम्ही कुठल्या शक्तीचं आपल्या स्वतःमध्ये शक्तीचं तुम्ही असं आवाहन करून आणि ती शक्तीचं तुम्ही पुढे कसं काय ते म्हणजे प्रत्येक स्त्रीमध्ये एक शक्ती आहेच उपजत. म्हणजे खरं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे, स्त्री असो पुरुष असो कोणी असो, पण ती आपण व्यक्त करणं आणि त्यासाठी मेहनत करणं, ती आपोआप तर येणार नाही, पण त्यासाठी मेहनत करणं, काम करणं, आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करणं, या अनेक गोष्टी त्यामध्ये आहेत. मिस युनिव्हर्स हा एक असा म्हणजे किताब आहे की त्याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की मिस वर्ल्ड झाली की पुढचा प्रवास असतो तो जनरली फिल्म्समधून सुरू होतो असतोच. आणि तसं तूही आली होतीस प्यासा मेमसाब आणि लव इन जपान हे एक गाणं होतं, मला वाटतं एक गाणी केली होती त्याच्यामध्ये. हो, तर तो प्रवास कसा होता फिल्म मधला? नवीन होता, अवघड होता माझ्यासाठी. कधी मी फिल्म, डान्सिंग आणि हे सेटमध्ये कॅमेराला फेस करणं तो वेगळंच असतो. म्हणजे फॅशन शो आणि ते एक पब्लिक फिगर म्हणून तुम्ही मीडिया समोर आलात ते वेगळं झालं. त्याच्यामध्ये आपण स्वाभाविक आपली जी म्हणजे एक प्रकृती असते तसं आपण बोलतो, वागतो, ठीक आहे, ते सगळी ट्रेनिंग झाली होती. पण इथे एक टोटली कॅरेक्टरमध्ये यायचं, एक अभिनय करायचं आणि ठीक आहे, अभिनय करायला एवढं काय म्हणजे इट वॉज नॉट सो इम्पॉसिबल. आपली तयारी झाली की आपण अंडरस्टँड करतो की ह्या कॅरेक्टरचं काय चरित्र आहे, कसं त्याची सायकोलॉजी आहे सगळं. पण डान्सिंग हा वेगळंच माझ्यासाठी चॅलेंज झालं. अच्छा. कारण की ब्रेक जेव्हा होतो डान्स क्लिप म्हणजे कट एवढं घेतलं जातं एवढे बीट्समध्ये आणि मग तिथून ते जोडलं जातं, ते सगळं समजणं
आणि ते सगळं फॉलो करणं, इन्स्ट्रक्शन्स जे दिलेले जातात, डान्स डायरेक्टर काय म्हणतोय आणि वेळेवर ते तिथे तुम्ही पोचलं पाहिजे, ती जी मार्किंग दिलेली आहे तिथून तुम्ही तिथपर्यंत असं करा तसं करा, दॅट वॉज व्हेरी डिफिकल्ट. न जाने मेरा क्या होगा, दीवाना मैं हो गया. न जाने मेरा क्या होगा, दीवाना मैं हो गया. खूप टेक्निकल जास्त झालं थोडं. आणि माझं बॅकग्राऊंडमध्ये मी शास्त्रीय संगीत शिकलेली आहे. सो माझ्यासाठी एक संगीताचा जो एक कंटिन्युटी असते, आपण गाणी म्हणतोय, आपण स्वर घेतोय किंवा आपण एक राग हे करतोय, तर त्याचं एक सुरुवातीपासून अंतपर्यंत एक थोडंसं एक 15-20 मिनिटं आपण तसंच तिथे कायमचं तिथे उभे ठेराव असतो. आता हे कट कट म्हणून आणि ते जोराने कोणी माईकवर म्हणते 1 2 3 4, म्हणजे थोडंसं इट वॉज अ लिटल चॅलेंजिंग इन द बिगिनिंग. आलंच, मी डान्स क्लासेस घेतली, ऍक्टिंग क्लासेस घेतली, सगळं केलं की ठीक आहे. आता ते मिस वर्ल्डची तयारी होती तशी ती ट्रेनिंग झाली. आता हे अभिनयासाठी फिल्म्समध्ये काय करायचं आहे, ते चित्रपटाची वेगळी तयारी लागेल, तर ती करूया. अनफॉर्च्युनेटली माझ्यासाठी एक्सपिरियन्स चांगलं का असं नाही झालं की ज्या लोकांसोबत माझा संपर्क साधला गेलं किंवा ज्या प्रकारचे ऑफर्स आले मला, ते काय पटले नाही. आणि त्यामुळे मला वाटलं की नाही, जी माझी पर्सनॅलिटी आहे, ज्या माझं विचारधारा आहे, तसं मला काम करायचं आहे. दुसरं मला वाटलं की व्हॉट वॉज माय संकल्प. माझं असं सुरुवातीला मी असं संकल्पाचं बिय हा लावलं होतं की मला लोकांच्या समोर येऊन ॲज अ पब्लिक फिगर काय काय क्षेत्रामध्ये कार्य मला कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे. वेदर इट इज विमेन्स हेल्थ, चिल्ड्रन्स एज्युकेशन, जे काय असे काही विषय आहे पर्यावरणबद्दल, तर ते काय त्या सगळ्या संकल्पातून मी खूप लांब पडतीये. ते माझं जे मनाचं आहे, जे माझी आत्माची जी कॉलिंग आहे, ते कुठेतरी सुटतोय. म्हणजे सो मला एक पॉइंटवर येऊन वाटलं की नाही, हे माझ्या अध्यात्माचा, जे माझा धार्मिक माझा मार्ग आहे, त्या वाटेवरून मला हे थोडंसं वेगळं वाटतंय. मला वाटतं त्यावेळी तू उडिया भोजपुरी फिल्म्स मध्ये देखील काम केलं होतं. एक भोजपुरी सॉन्ग केलं होतं. कोणीतरी मला खूप कन्व्हिन्स केलं, हे चांगलं आहे, करून घ्या. मैं एड़ा है क्या, मैं तेरी क्या मदद करेगी, मैं तेरे को डायरेक्टर दिखती है क्या कोई. आणि एक तमिळ मूवी मध्ये त्याच्यामध्ये तुझ्या नावाचं एक गाणं, ते नावाचं गाणं आहे. आजपर्यंत मी मध्ये दक्षिण भारताला गेली होती, कोणीतरी मला भेटलं आणि त्यांनी मला ओळखलं. अच्छा. तर मी बोली, हे बघा, मी काय आता काही विश्वसुंदरी नाही आणि मी काय कुठली अभिनेत्री नाहीये. नाही, पण तुमच्या नावावर होता तो गाणी, युक्तामुखी म्हणून. हो असेल, युक्तामुखी असं गाणं होतं ना. सो दॅट इन फॅक्ट वॉज अ गुड एक्सपिरियन्स, बिकॉज साऊथ इंडियन जी इंडस्ट्री आहे ती फार प्रोफेशनल आहे. दे व्हेरी रिस्पेक्टफुल. की जी अभिनेत्री आहे तिने कसे कपडे घातले, कोणी तिच्याकडे असं आडवी तेडवी डोळ्यानी दृष्टीने बघणार नाही. चांगलं तिकडे एक बॉय असणार, तुमच्या स्पॉट बॉय, तुम्हाला छत्री घेऊन शॉल घेऊन तुमच्यासाठी, आणि वेळेवर ते सुरू करतात, वेळेवर ते त्यांचं शिफ्ट त्यांची संपणार. तुमचे कोस्टार्स देखील व्हेरी रिस्पेक्टफुल, व्हेरी डिसेंट इन देअर होल माझं खूप मन त्यावेळी असं झालं की नाही, मी माझ्या शास्त्रीय संगीत, योग अभ्यास आणि माझे साधनेवर मी टिकते. काय दुसरे इव्हेंट्स येत आहेत होस्टिंग करण्यासाठी किंवा काय दुसऱ्या टू प्रमोट अ कॉज और ॲज अ ब्रँड अँबॅसेडर, ते सगळं मी करते. ओके. सो देन दॅट इज हाऊ आय सॉर्ट ऑफ सेड की इफ इट इज अ गुड ऑफर, म्हणजे चांगलं काहीतरी आलं तर मी करते, नाहीतर मी असं त्याच्या मागे मी पडत नाहीये. ओके.
आता मला ना फार आश्चर्य वाटतंय की एवढी सगळी म्हणजे खरं झगमगाटी जग ते की जिथे जाण्यासाठी मला वाटतं आपल्या देशातल्या लाखो मुली अशा ज्याला आपण म्हणतो ना की आपण मरत असतील की तिथे पोहोचण्यासाठी. अगदी खरं. आणि तिथे पोहोचल्यानंतर हे सगळं नाकारून एका वेगळ्याच जगात जायचं म्हणजे काय हे आय कांट अंडरस्टँड. मी याच्यावर मला खूप बऱ्याच लोकांनी विचारलेलं आहे आणि मी म्हणते की एक माया नगरीपासून लांब पडणं म्हणजे स्वतःला डिटॅच करणं, वैराग्य आलंय वैतागलंय तसं नाही, एक कॉन्शियस डिसिजन म्हणून की बाबा हे या इट्स व्हेरी थॉटफुल की बाबा मला एवढं मला जमणार होतं, माझं संकल्प हा होतं, आता कुठेही हा मॅच होत नाहीये म्हणजे आता काय करायचं आहे, पुढचा टप्पा काय आपण ठरलं पाहिजे. सो फॉर मी ऑलवेज इट वॉज द परम सुख जे मी अनुभवलेलं आहे ते मी जपसंकीर्तन नामसंकीर्तन करताना म्हणजे त्याच्या तसं माझं आयुष्याचं खूप मोठा काळ जो होता 13-14 वर्षापासून ते 20-21 पर्यंत, तर तो मला वाटलं की खरा आनंद जो आहे, जे आपले संत महात्मा आणि जेवढे महान गुरु येऊन गेलेले आहे, आपली ऋषी परंपरा आहे, त्या सगळ्यांनी शास्त्रामध्ये पण एक हे उल्लेखामुळे सांगितलेलं आहे की सच्चित आनंद हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार. मला तो सच्चित आनंद इथे कुठे काय दिसलं नाही. मला कुठल्याही काय म्हणतात अचिव्हमेंटमध्ये, ठीक आहे विश्वसुंदरी हे प्रसाद आहे गुरुचं आणि बऱ्याच लोकांचा आशीर्वाद आहे, सगळ्यांचा आहे, सगळं मान्य आहे, पण त्यानंतर जे सगळं होत आहे ना ते मला काही अजिबात त्याच्यात कुठलं काही रस भेटत नाहीये. सो बिकॉज आध्यात्मिक माझं एक ऑलरेडी फाउंडेशन होतं, एक आधार होतं, त्यामुळे हे सगळं कळायला समजलं की ही आपली ही माझी चुलावर इथे काही डाळ शिजत नाही. सो इट वॉज इझी फॉर मी ॲक्च्युली. ते सोडणं मला खूपच सोपं गेलं. तू जितक्या सहजतेने सांगतेस ना तर तितक्या सहजतेने आम्हाला पचवणं देखील अवघड आहे. एखादी विश्वसुंदरी असं म्हणूच कसं शकते की नाही बाबा आता मला हे सगळं हे नाही जमत आहे आणि मी ज्या कार्यासाठी मी जन्म घेतलाय, माझा जो धर्म आहे, मला त्या वाटावर त्या मार्गावर मला कायमचं स्ट्रॉंग उभं राहायचंय. सो ती स्थिरता दुसरं कोणी म्हणतोय की तू डायटिंग कर, तू हे फॅशन घाल, तू हे असं कर, म्हणजे इट्स ऑल व्हेरी सुपरफिशियल ना. मला त्या डायटिंग कडे पण यायचंय, पण ते भौतिक आहे ना सगळं, आता आहे आता नाहीये. मग त्यावर मी माझं काय कुठल्या स्तरावर मी आहे ते समजणार नाहीये मला. सो मी बोले हे सत्य नाहीये, हा असत्य, आणि सत्य काय ते मला माहिती आहे, मी अनुभवलेलं आहे. सो द द विवेक इज व्हेरी क्लिअर की हे विवेक हा क्लिअर असू शकतो, म्हणजे अनेकांना हे कळू शकतं. हांजी थिअरॉटिकली कळू शकतं की ही मोहमाया आहे, मोहमाया आहे, पण ते सोडायचं कसं, म्हणजे प्रॅक्टिकली सोडायचं कसं, ही एक म्हणजे हॅट्स ऑफ टू यू असं मी म्हणेन. सगळं गुरुकृपेमुळे आणि देवीच्या अनुग्रहाशिवाय काहीही होत नाही, आपण काहीही करत नाही. ते आत्ता मी मागे बघते ना जेव्हा मृण्मयी, तर मला वाटतं की नाही माझं जीवनाचा उद्देशच वेगळा आहे. माझं जीवनाचा उद्देशच जो होता त्यासाठी तो सगळं झालं नाही. हॅड इट बीन की मला खूप यश कीर्ती वैभव भेटलं असतं इन द फिल्म्स, शक्य आहे की मी नाही म्हणजे मी वळवलं नसतं माझा मार्ग, पण ते नाहीच व्हायचं होतं आणि कुठेतरी दुसऱ्या माझ्या कार्यक्षेत्रात मला जगायचं होतं, जागरूक व्हायचं होतं दुसऱ्या 2-3. तर ते नंतर समजलं मला. नक्कीच. आणि आज युक्तामुखी विश्वसुंदरी ही आपण बऱ्याचदा अशा ज्या कॉन्टेस्ट असतात तर त्याच्यामधून आम्ही ऐकतो की काय करायचं आणि मग गप्पा मारल्या जातात की आम्हाला पर्यावरणासाठी काम करायचं, आम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी काम करायचं, आम्हाला स्त्रियांसाठी काम करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी युक्ता प्रत्यक्षात आज करती आहे. तर हे एक पूर्ण जग तू स्वतः एक निर्णय घेऊन, जो कॉन्शियस डिसिजन तू मगाशी म्हणालीस की तो घेतलायस, आणि आज शिक्षण क्षेत्रात तुझं एक खूप छान काम चालू आहे, मुलांना घडवण्याच्या क्षेत्रात खूप काम चालू आहे, पर्यावरण, आयुर्वेद, डाएट ह्या सगळ्यामध्ये तू
खरंच खूप उत्तम काम करतेस की जे कदाचित आज लोकांना माहिती देखील नसेल. आपल्या खरंच अजून आणखी एक एपिसोड नक्कीच लागेल, पण आता आपल्याला कार्यक्रमाची वेळ संपत आली. शेवटी जाता जाता मला तुला विचारायचं की डाएट हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा मला तुझ्याकडून ऐकायचं आहे की खूपदा असं केलं जातं की दिस इज अ शो बिझनेस, तर त्याच्यामध्ये तुम्ही डाएट करा आणि अगदी अप्राकृतिक ज्याला आपण म्हणू शकतो की अशा पद्धतीचं डाएट हे असं होतं की एकेकाळी फक्त मॉडेल्सला होतं, पण आज सामान्य मुली पण तिकडे वळत आहेत फक्त एका कारणासाठी की काय बारीक राहायचं. फिट राहणं ही वेगळी गोष्ट आहे, टोटली राहायलाच पाहिजे फिट, तो विषयच. पण फक्त आपल्याला स्किनी दिसायचं आहे म्हणून खूप अघोरी हा शब्दच मी वापरेन की अघोरी गोष्ट आहे तो घराघरात मुली करतायत, आहे त्याबद्दल काय सांगशील? तर हे जे सगळं जी इंडस्ट्री झालेली आहे, फॅशन इंडस्ट्री म्हणा, कॉस्मेटिक इंडस्ट्री म्हणा, मीडिया म्हणा, हे सगळं जो आहे हे जे आपल्याला सांगताय आणि चित्र घडवताय की मुलीला एवढं बारीक व्हायला पाहिजे किंवा ह्याला फॅशनेबल म्हणतात, हे आम्ही का स्वीकारतोय? हे मोठा प्रश्न आहे ना आपल्यासाठी. माझ्यामध्ये काय असं कमी आहे की मी दुसऱ्याचं ऐकून घ्यायला पाहिजे? प्रतिस्पर्धा होती त्यासाठी काय काय नियम आहेत तेवढं मान्य आहे, ठीक आहे. वी आर ऑन अन इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म, ओके फाईन. त्यानंतर आपल्या, जसं मी बोलली, आपल्या संस्कृती आणि आपल्या सभ्यता आणि आपली पारंपरिक जी एक चित्र आहे आपल्यासमोर की आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या आजींनी, आपल्या आजींच्या आजींनी, ते काय कमी सुंदर आहे का? आपल्या देवीचा आपल्या ज्याप्रमाणे आपण हे करतो, शृंगार करतो, ते काय कमी आहे का? तो वाय शुड वी हॅव टू ॲक्सेप्ट इट? सो मी त्याचा टोटल एक बहिष्कार केला. अच्छा. वाय? बिकॉज इट इज अफेक्टिंग सेल्फ वर्थ, इट इज अफेक्टिंग सेल्फ इमेज. म्हणजे आज जसं मी म्हणत होती की एक सोशल मीडियामुळे मुलींना, तरुण मुलींना वाटतंय की नाही एवढे लाईक्स नाही आले तर नोबडी लव्ज मी, एवढे फॉलोअर्स नाही आहे तर म्हणजे आय एम नॉट पॉप्युलर. तर ते फार चुकीचं आहे. तुमची जी सेल्फ वर्थ आहे, तुमची जे स्वतःचं आत्मगौरव आहे, ते तुम्ही कायमचं एक स्थिर धरून ठेवा आणि त्याच्यावर कोणाचं आक्रमण येता कामा नये. अजिबात आम्ही खपून घ्यायचं नाही ते. सो ते जो डिसिजन आहे तसं ते पालकांचं एक जबाबदारी असते की कसं आपण इन्फ्लुएन्स लावतोय आणि दुसरं मुलीवर सुद्धा असतो. सो त्यामध्ये ते डाएटचं पण आलं. आता डाएटमध्ये आम्हाला पण खूप डाएटिंग लावलेली होती आणि तेही मला त्या काळी वाटायचं की नाही, दिस इज नॉट हेल्दी, दिस इज नॉट गुड. मीन्स माझं बॉडी शेमिंग होतोय, मला बॉडी, आज तर ते बोलतायत पण त्या काळात कोणी बोलत नव्हतं या विषयावर. इट वॉज जस्ट ॲक्सेप्टेड की जे सांगितलंय तसं तुम्ही करायला पाहिजे. सो दॅट्स व्हाय आय एम सेइंग फॉर दॅट शॉर्ट टाइम आय डिड इट की ठीक आहे, करायला लागतं, लावताय, करूया. पण आज मला वाटतंय की नाही, जे आपले शास्त्रामध्ये जे आयुर्वेदचं जे पारंपरिक जे आपले दिनचर्या दिलेली आहे, कुठल्या ऋतूमध्ये काय खायचं, कुठल्या ऋतूमध्ये काय नाही खायचं, शेतकऱ्यांसोबत आपलं उठणं बसणं आणि तिथून समजणं की कुठली काय वस्तू जी आहे ती आता पिकलेली ती आता खायला पाहिजे, ती शिजण्यामध्ये कशी काय ती कुठल्या पद्धतीने ती शिजली पाहिजे, ते सगळं, हे सगळं म्हणजे हा ज्ञान जो आहे ते फार काय सुटलेलं आहे. म्हणजे आय ऑलवेज मेक अ जोक अबाउट इट माझ्या मुलगासोबत की जर छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी सांगितलं असतं की तुम्ही हे पास्ता खा, तर त्यांचं काय उत्तर आलं असतं समोरून? सो आपण काय खातोय, आपलं काय पोटात काय अन्न जातोय, त्यामुळे आपले मन तयार होतं, आपलं चित्त तसं तयार होत आहे आणि त्यामुळे आपली काय विचारधारा असते, आपण किती मनोबल आपलं तयार होतो, हे सगळे पूर्वीच्या लोकांना, आपल्या पूर्वजांना माहीत होतं. सो ते आयुर्वेदचा तो जो आधार आहे त्याला धरून आणि आपले जे आयाबायांची जे आपला जो एक भारतीय नारीचा जो स्ट्रक्चर आहे, बॉडी स्ट्रक्चर, ते स्वीकारून आपण पुढे गेलं पाहिजे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, ज्याच्यामुळे माझं खूप शोध झालं ह्या सगळ्या एरियाजमध्ये. गर्भसंस्कार, हो हो, खूप मी केलं
की आणि लहान वाटतं तू मुलांचं काही शिक्षण कसं शिक्षणही झालं घेतलेलं आहेस, पाहिजे. डिप्लोमा केलेला आहेस अनेक मी ह्याच्यामध्ये. टीचर ट्रेनिंग घेतली त्याच्यामध्ये की वैदिक परंपरांनी गुरुकुल पद्धतीने कसं शिक्षण झालं पाहिजे मुलांचं. आयुर्वेद म्हणजे काय, गर्भसंस्कार म्हणजे काय नेमकं, ते आध्यात्मिक दृष्टिकोनाने ती आत्मजन्म घेते, ते आपल्या आईबाबांना ती निवडते तर त्याचं म्हणजे अर्थ काय आहे त्याचं. आणि खूप त्याच्यामध्ये आजकाल जे लहान मुलांना आपण ऐकतो ADHD झालेलं आहे किंवा त्यांना आपण म्हणतो की लर्निंग डिफिकल्टीज येते, ऑटिझम आपण खूप ऐकतो आज. तर हे सगळे काय 20-25 वर्षापूर्वी हे सगळं नव्हतं. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द एज्युकेशन की आपलं शिक्षण कसं झालं पाहिजे. आणि मुलींना विशेष तर आपण परत येतो जे डाएटवर, आजकाल एवढे गायनेकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आपल्याला ऐकायला भेटत आहे की गायनॅक इश्यूज म्हणजे त्यांना मासिक धर्मामध्ये प्रॉब्लेम येत आहे, गर्भदान घ्यायला म्हणजे प्रॉब्लेम होत आहे. तर हे सगळं आपण कसं, हाऊ आर वी गोइंग टू थिंक की हे सगळं धरूनच आपण पुढे जाणार आहोत का? नाही, बरोबर. या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला गेला पाहिजे. युक्ता, पुढे यानंतर तुझा पुढचा प्रवास कसा असणार आहे हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आणि त्याने आपण आपल्या कार्यक्रमाची सांगता करूया. आम्हाला तू पुन्हा थोडीशी दिसायला हवी आहेस, तू बोलायला हवी आहेस, भले तू वेगळ्या माध्यमातून असशील. तर तुला काय वाटतं की पुढे काय तुझे पुढचे काही प्रोजेक्ट्स आहेत का, तुला सांगायला आवडतील का? प्रोजेक्ट्स मध्ये हेच आहे जी मी आता बोलत होती की मासिक धर्म घेऊन खूप काम चालू आहे. लोकांमध्ये, महिलांमध्ये, स्त्री बायांमध्ये जागरूकता आणणं की का आपण मासिक धर्माचा, ते नियमाचा आणि ते सगळे जे पारंपरिक जे आपले सगळे प्रॅक्टिसेस होते त्यांचं पालन करणं का महत्त्वाचं आहे आपल्या स्वास्थ्यासाठी, आपल्या मनासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी. दुसरी गोष्ट झाली की कसं आयुर्वेद आणि नैसर्गिक शेतीमुळे आपण आपल्या प्रकृतीचं तर एक संरक्षण करूच, शेतकऱ्यांचा समर्थन द्यायला आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू, पण त्याच्या पुढे फार महत्त्वाचं आहे की पुढची जी येणारी पिढी आहे त्यांना हे सगळी माहिती, त्यांना हे सगळं ज्ञान आणि त्यांना आपली जी वैदिक परंपरा आणि जे वैदिक शिक्षण आहे, आपली जी भारतीय ज्ञान परंपरा आहे त्याच्यामध्ये त्यांचं इंटरेस्ट आणि त्यांचं म्हणजे एक सिस्टम बांधून घ्यायला की ज्याच्यामध्ये ठीक आहे आज म्हणणार पब्लिक की गुरुकुल कुठे आहे, पण त्यासारखे गुरुकुल नाहीच आहे, पण आपण गुरुकुल तयार करू शकतो. आपण गुरुकुल सारखं आपल्या घरात एक मंदिर निर्माण करू शकतो आणि त्यासाठी काय काय लागेल, पालकांना कसं काय मार्गदर्शन पाहिजे, कुठे ते अडकतात, कुठे त्यांचं काय म्हणतात आपण एक मेंटली स्वतःला ते थोडंसं ना अशक्त, त्यांना असं वाटतं की आम्ही शाळेत नाही टाकलं तर काय होणार, मग पुढे त्याची जॉब त्याला नाही भेटली तर काय होणार. पण भाग्यात जे लिहिलेलं आहे तसं ते तर घडणारच आहे. तर देवांवर आपण विश्वास ठेवून, आपल्या कुलदैवतवर विश्वास ठेवून आपण मुलाला काय पाहिजे, माझ्या मुलगाला काय हवं आहे ते बघून आणि मग तिथून आपण त्यांचं शिक्षण असं ठरवायला ज्याच्यामध्ये तो हे महत्वाचं आहे की दे शुड बी कनेक्टेड विथ नेचर. म्हणजे निसर्ग आणि पुन्हा आपली मुळं जे आहेत तिथे पुन्हा जाण्याचा तू प्रयत्न करतेस. तुझ्या सगळ्या पुढच्या उपक्रमांसाठी तुला आमच्या संपूर्ण दूरदर्शन सह्याद्रीच्या टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि आज तू इथे आलीस, छान गप्पा मारल्यास, मनमोकळ्या गप्पा मारल्यास आणि खरोखरच एक विश्वसुंदरी आमच्या स्टुडिओमध्ये आल्यामुळे छान मस्त सुंदर वातावरण निर्मिती तू केलीस. तर तुझे खूप खूप आभार, खूप मनापासून आभार. खूप छान वाटलं. आज विश्वसुंदरीचा बहुधा मराठीतला हा पहिलाच इंटरव्ह्यू आहे, पहिलीच मुलाखत आहे विश्वसुंदरी युक्ता मुखी हिची आणि ती येऊन तिने इथे आम्हाला दिली त्याबद्दल युक्ता पुन्हा एकदा तुझे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. खूप आभार सर्वांचं तुझं पण. आणि विशेषतः तू प्रश्न जसे विचारले तर मलाही खूप छान वाटलं, कारण की बऱ्याच वेळी असं होतं की प्रश्न एकदम टिपिकल असतात, तुमची कुठली फिल्म येणार आहे, तुम्ही कुठली काय हे केलेलं आहे, त्यातून म्हणजे बाहेर पडून आपणही काय विस्तारात थोडंसं विषय वेगळे घेतले. तर मलाही छान वाटलं आणि सगळ्या दर्शकांना माझं खूप खूप विनम्र प्रणाम. धन्यवाद. थँक्यू सो मच.